बोलले। पण अध्यक्ष महोदय, 2.5-3 वर्षापूर्वी पवार साहेबांची साथ सोडून अजितदादा वेगळे का झाले होते? त्यांनी सांगितलं जे कारण होतं की माझ्या आमदारांना, माझ्या कार्यकर्त्याला विकास निधी तिथं मिळत नाही म्हणून मी तिथं वेगळं होतोय। अध्यक्ष महोदय, म्हणजे पवार साहेबांचं आणि दादांचं नातं वडिलांचं आणि मुलासारखं होतं, हे आम्ही बघितलेलं आहे। अजितदादांचं 18 वय असताना त्यांचे वडील वारल्यानंतर अक्षरशः मुलासारखं पवार साहेबांनी त्यांना वाढवलं आणि मग पवार साहेबांची साथ आमदारांसाठी, त्यांना विकास निधी मिळावा, कार्यकर्त्यांसाठी त्यांना काम मिळावं यासाठी पवार साहेबांची साथ त्यांनी सोडली। आणि जेव्हा खऱ्या अर्थाने दादांना न्याय, ते सुद्धा मृत्यू झाल्यानंतर न्याय मिळावा, कुठेतरी चांगलं इन्व्हेस्टिगेशन व्हावं, ही भूमिका मांडत असताना मात्र फार कमी लोक ती भूमिका घेताना आम्हाला दिसतात। हे बघून खरंच त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हे दुर्दैव वाटलं। म्हणजे निधी एवढा महत्वाचा आहे का? सत्ता एवढी महत्वाची आहे का? मग अशा गोष्टी या ठिकाणी जर खऱ्या अर्थाने दादांवर अन्याय होत असेल तर सामान्य लोकांना प्रश्न पडलेला, एवढ्या मोठ्या नेत्याच्या बद्दल जर आज ही परिस्थिती असेल तर गरिबाचं काय?